नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या आयुष एडिट यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आज बोलणार आहोत स्टार प्रवाहावरील एका भन्नाटेदार मालिकाबद्दल. त्या मालिकेचं नाव आहे घरोघरी मातीच्या चुली. मित्रांनो, या मालिकेमध्ये आपल्याला असे दिसून येत आहे की ब्लॅक मॅन हा जानकी आणि रणदेवी कुटुंबाला अक्षरशः सडोकी पळो करत आहे. मित्रांनो, त्यांच्यावरती आर्थिक संकट आणलेलं आहे. त्यांच्या घरावर 50 कोटीचं कर्ज घेतलेलं आहे आणि त्याच्यातील काही भाग ऐश्वर्याला देणार आहे, कारण ऐश्वर्या देखील ब्लॅक मॅनला साथ देत आहे. या सगळ्या संकटातून निघण्यासाठी जानकी आणि ऋषिकेश हे एका ज्योतिषाकडे जाणार आहे. ज्योतिष जानकीला प्रश्न विचारतो, गाव, शिक्षण वगैरे या सगळ्यांचे उत्तर जानकी देते. पण जेव्हा लग्नाचा प्रश्न विचारतो तेव्हा ती डचकते आणि तिच्या समोर एक भयानक चित्र उभं राहतं. एक माणूस राहतो ज्याच्या हातात मंगळसूत्र, हातावर टॅटू क्रॉस केलेलं राहतं आणि जानकी जोरात ओरडते, मकरंदचं नाव ऐकून ऋषिकेश देखील आश्चर्यचकित होतो. मित्रांनो, तेच जानकी हृदयाचं चित्र आणि क्रॉसचं चिन्ह एका पेपरवरती काढते. मित्रांनो, यावरून आपल्याला असं दिसतंय की तो एकतर जानकीचा प्रियकर असेल किंवा तो एकतर्फी प्रेम करणारा व्यक्ती असेल. तो सूडाची भावना घेऊन इकडे आलेला असेल रणदेवी कुटुंबाला त्रास द्यायला. तुम्हाला काय वाटतं जानकीच्या या भूतकाळाविषयी? हा ब्लॅक मॅन मकरंद असेल का दुसरा कोणतरी अनोळखी व्यक्ती? तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.